महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी ओतूरमध्ये झालेल्या शरद पवार यांच्या जाहीर सभेत आढळराव पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला होता। काही लोक फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेले। संसदेत 60 ते 70 प्रश्न फक्त संरक्षण खात्याविषयी विचारले गेले। हे प्रश्न विचारून कोणाच्या कंपनीचा भला होतोय हे कळतं असं म्हणत काही प्रश्न उपस्थित केले होते। यानंतर 2 दिवसांनी आढळराव पाटील यांनी कोल्हे यांनी केलेले आरोप फेटाळले। पुरावे द्या, राजकारणातून बाजूला होतो असे आव्हान दिले। डॉक्टर कोल्हे यांनी हे आव्हान स्वीकारत पुरावे देतो, शब्द फिरवायचा नाही असे प्रति आव्हान आढळराव पाटील यांना दिले आहे। माननीय शिवाजी आढळराव पाटील यांनी मला एक आव्हान दिल्याचं समजलं आणि त्या आव्हानाचा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं की माननीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांना माघारीची तयारी करावी लागेल, कारण मी कधीच पुराव्याशिवाय बोलत नाही आणि या संदर्भातले पुरावे हे लवकरात लवकर आपल्या समोर आणेल। मात्र माझी शिवाजीदादांना विनंती आहे की शब्द फिरवू नका। जर शब्दाला जागणारे असाल तर आत्तापासून माघारीची तयारी करा, कारण पुरावे घेऊन येतो। आता डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पुरावे दिल्यावर आढळराव आपल्या शब्दावर ठाम राहतात का याची उत्सुकता मतदारांमध्ये दिसून येत आहे।